श्री माताजी सहयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुणे तर्फे सर्व बंधू भगिनींचं स्वागत. कार्यक्रमाचं जे आपलं स्वरूप आहे ते कशा पद्धतीने स्क्रीनवरती बघूया. पहिला हिस्सा आहे सहयोग ध्यान, ज्याच्यामध्ये आपण सामूहिक ध्यान करतो. सामूहिक ध्यान केल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या 20 ते 30 मिनिटांमध्ये आपण काय करणार आहोत, सहयोग ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, श्री माताजींनी सांगितलेल्या गोष्टी, इथं तुम्हाला आमच्या वतीने काही केलं गेलेलं मार्गदर्शन, हे असेल सहयोग ज्ञान. तर डॉक्टर साहेब क्विकली ह्या 3 नाड्या 7 चक्र ह्यांची ॲटलिस्ट नावं आणि एक एक गुणधर्म आपण सांगावा, सगळ्यांसाठी रिव्हिजन होईल. आणि तदनंतर आपण कुंडली चढवून बंधनं घेऊ, संतुलन करूया आणि ध्यान करूया. आणि आज आहे स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यामुळे राग यमन याच्यावरचं जे वाद्य आहे ते आपण जरूर ऐकणार आहोत. थँक्यू. डॉक्टर विश्वजित. जय श्री माताजी. परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहयोग परिवारातर्फे इथे उपस्थित ऑनलाईन ध्यानासाठी उपस्थित सर्व साधकांचं मी स्वागत करतो. आजच्या या ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी जसं आपल्याला सांगितलं आहे 3 नाड्या आणि 7 चक्र यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. सर्वात प्रथम परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी 1970 साली ही ध्यान पद्धत सर्वांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली. सहजयोग ही एक ध्यान पद्धत आहे आणि ज्याच्यामध्ये जे आपलं लक्ष 24 तास बाहेर असतं त्याला अंतर्मुख करण्याची ही सोपी पद्धत आहे. पण अंतर्मुख करताना दोन्ही बाजूंचे विचार, होऊन गेलेल्या गोष्टींचे आणि काय होणार याचे, म्हणजे एक दुःखाचे आणि एक चिंतेचे, म्हणजेच एक भूतकाळ एक भविष्यकाळ, हे विचार आपल्याला अंतर्मुख होऊन देत नाहीत. मग त्यासाठी परमपूज्य श्री माताजींनी या दोन्ही विचारांची जी नाडी आहे, जिचा उगम आहे, तिथे शक्तीच्या पुरवठाद्वारे दोन्हीकडे संतुलन निर्माण करून मध्यनाडी म्हणजे वर्तमान काळामध्ये कसं राहता येईल, जेणेकरून आपल्या आंतरिक शक्तीला आपण जोडले जातो, ज्यालाच योग असं म्हणलेलं आहे. आणि त्याचं आकलन सुद्धा आपल्याला व्हायला लागतं. वास्तविक यासाठी आपण 1-2 मिनिटात जे आज नवीन लोक आलेत त्यांच्यासाठी आपण थोडं नवीन माहिती देऊया. पण त्यांनी जुन्या लिंक्स पुन्हा एकदा कार्यक्रम झाल्यावर बघून घ्याव्यात, म्हणजे अजून डिटेल माहिती होईल. डावी जी बाजू आहे प्रत्येक माणसाची, जी उजव्या मेंदूशी जोडली आहे, तिचं नाव इडा नाडी, मेडिकलमध्ये लेफ्ट सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतात त्याला, जिचं काम आहे होऊन गेलेल्या गोष्टीवर लक्ष ठेवणं, लक्षात ठेवणं. आणि त्याच्या विरुद्ध जी बाजू आहे ती म्हणजे सूर्यनाडी, जिचं काम आहे उद्या काय करायचं, परवा काय करायचं, अशा विचारांकडे तिचं लक्ष असतं. मेडिकली जर किंवा सायंटिफिकली पाहिलं तर डावी बाजू जी असते ही शांत करणारी आहे, उजवी बाजू वाढवणारी आहेत. म्हणजे जसं आता आपण पळत आलो आणि हृदयाचे ठोके वाढले, थोड्या वेळ बसलो आपण, शांत पण झाले. म्हणजे या दोन्ही नाड्या वास्तविक आपल्याला बॅलन्स करायला नक्कीच मदत करत असतात. पण आपलंच लक्ष त्यांच्याकडे नसतं. आपणच आपल्या रोजच्या दैनंदिन ह्याच्यात इतके अडकलेले असतो की आपण आपलं झोपल्यावर श्वास पण चालू आहे, हृदय पण चालू आहे, ह्याकडे आपलं लक्ष नाही आहे. म्हणून योग ह्याचा अर्थ जर तुम्ही पाहिला, सहजरित्या घडणारा किंवा म्हणजे माझ्यासह जन्मापासून असलेली माझ्यामध्ये जी शक्ती आहे, आत्मशक्ती हृदयामध्ये आणि माकड हाडाच्या ठिकाणी असलेली कुंडलिनी शक्ती, या दोन्ही शक्तींची अनुभूती होणं, जाणीव होणं, कनेक्शन होणं, त्याला योग असं म्हणलेलं आहे. तर आता इडा आणि पिंगला नाडी समतोल गरजेचा आहे. म्हणूनच पूर्वीची म्हण होती इडा पिडा तडो, बरोबर ना. तर इडा आणि पिडा म्हणजे ह्या 2 नाड्यांना उद्देशून ते म्हणत होते. आता त्याच्या जोडीला हे 7 शक्तिपीठं आपल्या शरीरामध्ये आहेत. 7ही शक्तिपीठांचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कार्य आहे.
उदाहरणार्थ जर पहिलं चक्र मूलाधार, दुसरं चक्र स्वादिष्ठान, तिसरं नाभी, चौथं हृदय, पाचवं विशुद्धी, सहावं आज्ञा, सातवं सहस्रार. उदाहरण स्वरूपात जर नाभी चक्र आपण घेतलं तर शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर ह्या नाभी चक्राच्या आजूबाजूला जे अवयव आहेत, मग ते पोट असेल, लिव्हर असेल, आतड्यांचा काही भाग असेल, जो काही असेल, त्याला शक्तीचा पुरवठा करणं आणि त्या त्या अवयवांनी आपापलं नेम दिलेलं काम करणं, असं नियंत्रण ह्या चक्रांद्वारे होत असतं. मेडिकली जर पाहायला झालं तर मेंदू महत्त्वाचा आहे, त्याच्यातनं निघणाऱ्या सगळ्या वायरी म्हणजे नर्व्स, आणि त्या कनेक्टेड असतात ब्रेनशी, आणि तिथून हे कार्य घडत असतं. आता शारीरिकच्या बरोबर जे आध्यात्मिक जे गुण आहेत त्या चक्रांचे, जे आजच्या काळाला गरजेचे आहेत, ते पण 1 मिनिटात बघूया. जसं मूलाधार चक्राचा गुण आहे पवित्रता म्हणजे शुद्धता. मग विचार शुद्ध होणं असेल, वागण्यातली शुद्धता, बोलण्यातली शुद्धता, ठीक आहे. स्वादिष्ठान चक्र ओटीपोटाचा एरिया, खालचं ओटीपोट, ज्याच्यामध्ये जशी सृजनशीलता किंवा नवनिर्माण काहीतरी करण्याची जी क्षमता आहे माणसामध्ये, मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, ते चक्राचं हे काम आहे. नाभी चक्र समाधान सर्वात महत्त्वाचं म्हणलेलं आहे. पेशन्स, समाधान, या दोन्ही, आणि शांती, बरोबर, हे ह्या चक्राच्या गुणधर्मातनं आपल्याला मिळणं गरजेचं आहे. नाहीतर आज अशांतीच आहे बघा ना, विचारांमध्ये अशांती, सगळीकडेच अशांती आहे, बरोबर ना. आता पुढचं हृदय चक्र, ज्याच्यामध्ये मध्य हृदयामध्ये अँटीबॉडीज तयार होणं, प्रतिकारशक्तीचं स्थान आहे, निर्भयता किंवा आत्मविश्वास वाढण्याचं स्थान, हे हृदय चक्र. गळ्याच्या बाजूला विशुद्धी चक्र, जिथे थायरॉइड ग्रंथी आहे. वास्तविक सगळ्या चक्रांचा आणि ग्रंथींचा जवळचा संबंध आहे. आणि थायरॉइड तर माहितीच आहे तुम्हाला, त्याच्या जोडीला आपली मानसिकता देखील ह्या चक्रावर अवलंबून असते. आज्ञाचक्र, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, हायपोथॅलॅमस, हे जे काही मेडिकलमधल्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्याच्याशी संबंधित हे आज्ञा आणि सहस्रार चक्र आहे. आज्ञाचक्राची दोन्ही नाळ क्रॉस होत असल्यामुळं सगळा विचारांचा गोंधळ ह्या डोक्यामध्येच असतो. आणि हे जर दोन्ही शांत झालं तर माणसामध्ये शांती निर्माण होते. आणि म्हणून जसं आपण आता ध्यान करतो श्री माताजींच्या कृपेत, कारण की त्यांना ते सापडले, त्या फाउंडर आहेत, त्यांच्या मार्फत हे चलायमान होतं. आणि त्यातनं ही शक्ती प्रवाहित होऊन मध्यनाडीतनं येते. आणि इथं जे क्रॉसिंग आहे दोन्ही नाड्यांचं, ज्याच्यामधनं कालचे उद्याचे कालचे सतत चालणारे विचार थोड्या वेळ थांबले जातात आणि तुम्ही ह्या गोष्टीला ओलांडून पुढे जाता. म्हणजे विचारांच्या पलीकडं, बुद्धीच्या पलीकडं असं जाता. आणि बरोबर इथे जे टाळू, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणलेलं आहे, रंध्र म्हणजे काय? दरवाजा. कोणाचा? ब्रह्माचा. ब्रह्मरंध्र, ठीक आहे ना. तर त्या दरवाजातनं ही शक्ती म्हणजे कुठली? ब्रह्मशक्ती, म्हणजेच आत्मा आणि कुंडलिनी. कधी प्रवेश झाली? 3ऱ्या महिन्यात होतो तेव्हा आपण आईच्या पोटात. कुठून प्रवेश झाली? ह्या टाळूमधनं, ब्रह्मरंध्र दरवाजातनं या. म्हणूनच तर म्हणलं जातं देवाची द्वारी उभा क्षणभरी, तर हे देवाचं द्वार सांगितलेलं आहे तिथे, की इथं त्या शक्तीने क्षणभर येऊन उभं राहावं आणि ध्यानात जावं. जशी जशी शक्ती प्रवाहित व्हायला लागती तसं तसं दोन्हीकडचं संतुलन आपल्यामध्ये यायला लागतं. आणि त्या त्या चक्राचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यामध्ये वृद्धिंगत व्हायला लागतात. आणि असं मनुष्य खऱ्या अर्थाने प्रगल्भ व्हायला लागतो. चला तर मग आता आपण हे ध्यान अनुभवूया. ध्यान केल्यानंतर शांतीचा अनुभव, आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे टाळूमध्ये आणि हातामध्ये किंवा हातांच्या तळव्यांच्या बोटांमध्ये तुम्हाला थंड चैतन्य लहरीचा अनुभव होतो, असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी त्याच्यानंतर मार्कंडेयांनी करून ठेवलेला आहे पूर्वीच. तर आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. आहे तिथेच बसा, दोन्ही हात मांडीवर ठेवा. ज्यांना शक्य आहे ते खाली मांडी घालून बसू शकता.
दोन्ही हातांची अशी बोट ओपन करायचेत. आता जे जुने आहेत त्यांनी प्रथम शक्ती चढून बंधन घ्यायचंय. आज पहिल्यांदाच कोणी आले असतील त्यांनी फक्त बघायचंय. कुंडलिनी चढून बंधन घेऊया. दोन्ही हातांच्या तळव्यांवर बोटांवर लक्ष ठेवायचंय. परमपूज्य श्री माताजींकडे बघायचंय, त्यांच्या प्रतिमेकडं, आणि दोन्ही हात जोडून विनंती करायची, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्याकडून आजचं ध्यान आपण करून घ्या. आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आमच्या शक्तीशी आम्हाला एकरूप करा. हीच आपल्या चरणी नम्र विनंती व प्रार्थना. सावकाश दोन्ही हात मांडीवर घ्यायचेत, डोळे मिटून घ्यायचेत. आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे. खुर्चीवर असाल तर जमिनीकडे सोडायचा आहे. लक्ष डाव्या हाताच्या तळव्यावर, आणि कुठलाही विचार न करता एकच वाक्य प्रार्थना स्वरूपात म्हणायचंय, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची शक्ती जागृत करा. आमची इडा नाडी संतुलित करा. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची शक्ती जागृत करा. आमची इडा नाडी शुद्ध करा. आता सावकाश उजवा हात मांडीवर घ्या, डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे. येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करत फक्त आपण म्हणतोय ती प्रार्थनेकडे लक्ष ठेवत म्हणायचंय, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची पिंगला नाडी संतुलित करा व आमची शक्ती जागृत करा. डावा हात खाली घ्या. पुढच्या सगळ्या कृती आपण उजव्या हाताने करणार आहोत. आज आपण 2 चक्रांना एक्स्ट्रा घेणार आहोत. आपला उजवा हात डाव्या पोटावर ठेवा, थोडासा दाबा आणि ते लक्षपूर्वक म्हणा, परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हाला शुद्ध ज्ञान प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्या आंतरिक शक्तीचं शुद्ध ज्ञान आम्हाला प्रदान करा.
आता आपला उजवा हात थोडासा अजून वर घ्या. डावं पोट आणि डावं हृदयाच्या मध्ये थोडंसं मागच्या बाजूला, ज्याला भवसागर चक्र म्हणलेलं आहे, तिथे हात ठेवून म्हणायचंय, परमपूज्य श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला आमचे स्वतःचे गुरु बनवा. परमपूज्य श्रीमाताजी, हे कुंडलिनी माते, कृपा करून आम्हाला आमचं गुरु बनवा. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या समवेत मी माझा गुरु आहे. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या समवेत मी माझा गुरु आहे. आता उजवा हात हृदयावर ठेवा. थोडी मान पुढे झुकवा. पूर्ण आत्मविश्वासाने आणि शुद्ध हेतूने मागा, परमपूज्य श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. परमपूज्य श्रीमाताजी, आमच्या आत्मशक्तीशी आम्हाला एकरूप करा. आता मनामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत राहा, मी शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. मी शुद्ध आत्मा आहे. आता तोच हात डाव्या बाजूच्या मानेवर ठेवा. मान उजवीकडे आणि श्रीमाताजींना उद्देशून म्हणा, परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परम कृपेत मी दोषी नाही. मी निर्दोष आहे. मी शुद्ध आत्मा आहे. आत्मा कधीही दोषी नसतो, त्यामुळे मी दोषी नाही. स्वतःला पटेपर्यंत असं म्हणत राहा, मी दोषी नाही. मी दोषी नाही. तोच हात कपाळावरती आडवा ठेवायचा आहे. मान पुढे झुकवायची. दाबून धरायचंय कपाळाला आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचंय, परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या कृपेत मी सर्वांना माफ केलं आहे. माझा कुणावरही राग नाही. मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कोणावरही राग नाही. आता तोच हात डोक्याच्या मागे घ्या. थोडी मान वर करा. डोळे मिटलेलेच आहेत. जिथं हात ठेवलाय तिथे आज्ञाचक्र आहे. पूर्ण लक्ष आतमध्ये द्यायचंय. परमपूज्य श्रीमाताजी, कळत नकळत होणाऱ्या चुकांसाठी आम्हाला माफ करा. परमपूज्य श्रीमाताजी, आम्हाला शांती प्रदान करा.
आता उजवा हात टाळूवर, हात ताणून टाळूवर दाब द्या. थोडी मान पुढे झुकवा आणि गोल फिरवत, हे सर्वात महत्वाचं चक्र आहे सहस्रार. ते फिरवत म्हणायचंय, परमपूज्य श्रीमाताजी, कृपावंत होऊन आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आमच्या आंतरिक शक्तीशी आम्हाला एकरूप करा. देवाच्या द्वारी आम्हाला क्षणभर उभं करा. आता दोन्हींचा हात वर उचला. टाळू आणि हातामध्ये सूक्ष्म जाणीवेकडे लक्ष ठेवा. परत दाबा, परत गोल फिरवा. दोन्हींचा वर उचला. टाळू आणि हातात काय जाणवतंय बघा. हात पुढे माग किंवा थोडा वर खाली करू शकता. उजवा हात खाली घ्या. टाळूवर लक्ष ठेवून डावा हाताने फक्त चेक करा, जे उजव्यावर जाणवतंय तेच डावीकडे जाणवतंय का. सावकाश डावा हात खाली घ्या. टाळूवर होणाऱ्या जाणीवेकडे व या शांतीच्या निर्विचारतेच्या अवस्थेकडे लक्ष देत, ह्या अवस्थेत आपण काही वेळ ध्यान करणार आहोत.
आपल्या टाळूवर आणि दोन्ही हातांवर आपल्याला काही जाणवतंय का? आधीपेक्षा आपल्याला हलकेपणा, प्रसन्नता, शांती, आनंद जाणवतोय का? हे बघा आणि हळूहळू डोळे उघडून परमपूज्य श्री माताजींकडे बघा आणि त्यांना अभिवादन करूया. डोळे जरी उघडले असले तरी लक्ष आपल्या स्वतःमध्येच केंद्रित असू द्या. आधीपेक्षा आपल्या कुठल्या बोटांवर काही जाणीव होतीये का? प्रसन्नता, हलकेपणा, आनंद आपल्याला वाटतोय का? समाधान वाटतंय का? शांत वाटतंय का? आता या दोन हातांच्या परमचैतन्यावर लक्ष ठेवून आपण दोन्ही हाताशी आकाशाला दाखवूया आणि एक आत्मविश्वासाने पूर्ण प्रश्न विचारायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आमच्या दोन्ही हातांवर आणि टाळूवर होणाऱ्या जी जाणीव आहे, हीच ती परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? असं म्हणल्यानंतर टाळू आणि हातावर आपल्याला आधीपेक्षा काही वेगळं वाटतंय का बघा. आता दोन्ही हात खाली घ्या. असं पण बघू शकता. दोन्ही हात जवळ घ्या. फक्त मधलं मॅग्नेट न बघता, चुंबकीय शक्ती न बघता, हातामधनं जी वाहणारी शक्ती आहे तिच्यावर लक्ष केंद्रित ठेवा. आता ह्याच अवस्थेला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्ष स्वतःमध्येच राहू देत आणि तो ठेवत ठेवतच कार्यक्रम आपण अनुभव घेऊया. थँक्यू डॉक्टर साहेब. पिवळा रंग चमकतोय आज डॉक्टरांवर. जे बंधू भगिनी पहिल्यांदा आलेले आहेत, ध्यानाचा आपल्याला अनुभव निश्चितच झालेला असेल. ह्याची जाणीव हळूहळू वाढणार आहे. कशी? कारण आपण आता जे पुढच्या सत्रामध्ये जो प्रवेश करतोय तो आहे सहयोग ज्ञान. याच्यामध्ये श्री माताजी आपली चित्तशक्ती यावरती काही माहिती देतील आणि तदनंतर आपण स्वाधिष्ठान चक्र स्वच्छ करण्यासाठी 2-3 मेथड वापरणार आहोत. चैतन्याच्या द्वारे स्वच्छता, अग्नितत्वाचा वापर करून, त्याचबरोबर शीतल म्हणजे पाण्याचा वापर करून आणि त्याचबरोबर संगीताचा वापर करून. ठीक आहे? तर आता आपण सुरू करूया. या सत्राचं नाव आहे सहयोग ज्ञान. श्री माताजी निर्मला देवी यांनी नेपाळ येथे 80च्या दशकामध्ये हे भाषण दिलेलं आहे. चित्त की अपने और कैसे चित्त रखे इस विषय के ऊपर. तर स्वतःकडे चित्त कसं ठेवायचं हे नेपाळमध्ये श्री माताने दिलेलं भाषण आहे. हिंदी भाषा वापरली पण अगदी सुलभ आहे, समजेल सगळ्यांना. सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को हमारा नमस्कार. हम अंदर से न जाने कुछ खोजते रहते हैं. संतोष हमारे अंदर नहीं और कोई भी चीज बर्दाश्त करने की हमारे अंदर शक्ति नहीं है. माफ करिए, मैं नेपाली भाषा नहीं जानती हूँ और मुझे अनेक देशों में जाना पड़ता है. कम से कम नेपाल में मैं हिंदी में बोल सकती हूँ. तो ये जान लेना चाहिए कि हमारे अंदर ये असंतोष, ये तकलीफें, ये परेशानियां, चिंता,
ये क्यों है? इसका कारण हमारा मन है। और ये जो मन जिसे हम कहते हैं, ये हमने ही बनाई हुई एक संस्था है। ये संस्था हमने दो प्रतिक्रियाओं से बनाई है। एक तो हमारे अंदर जब अहंकार हो जाता है तो उस अहंकार के कारण हम प्रतिक्रिया करते हैं। कोई हमारा अपमान करे या किसी पर हमें गुस्सा हो या हम किसी को नाश करना चाहें, इस सब चीजों से एक हमारे अंदर विचारों का बड़ा भारी तूफान उठ जाता है और उसी के बुलबुले तैयार हो जाते हैं। और दूसरी तरफ हमारी प्रतिक्रिया होती है वो हमारे संस्कारों से। सुसंस्कार कम है, कुसंस्कार ज्यादा। उन संस्कारों के कारण भी हमारे अंदर प्रतिक्रिया स्वरूप अनेक विचार इकट्ठे हो जाते हैं और ये सारे विचार इकट्ठे होकर एक मन नाम की संस्था हमारे अंदर बना देती है और उसी के सहारे हम चलते हैं, उसी की हम गुलामी करते हैं। जिस प्रकार अब हमने घड़ी बनाई और हम घड़ी की गुलामी करते हैं, हम घड़ी की गुलामी करते हैं और उस गुलामी के सहारे हम बंधे चले जाते हैं। हमने कंप्यूटर बनाया, अब उसकी गुलामी करते हैं। इसी प्रकार हमने ये मन बनाया है और इसी की हम गुलामी करते हैं। ये तो कॉमन चले जा रहे हैं। अब इस गुलामी में हम समझ नहीं पाते कि जो असलियत है, जो वास्तविकता है, जो रियलिटी है, उससे हम दूर रह जाते हैं। इसी तरह से इस मन से परे जाना चाहिए। जब तक हम इस मन से परे नहीं जाएंगे तब तक हमारे अंदर, मन के अंदर किसी भी प्रकार की शांति प्रस्थापित नहीं हो सकती। और उसके लिए परमपिता परमेश्वर ने हमारे अंदर एक कुंडलिनी नाम की शक्ति रखी है, जिसकी जागृति से हम उस मन को लांग कर और चारों तरफ व्यापी हुई इस परमात्मा की शक्ति से एकाकारिता प्राप्त कर सकते हैं। अब जैसे हर एक चीज का मार्केट होता है, उसी तरह कुंडलिनी का भी मार्केट हर जगह, या नेपाल में तो बहुत है। इसका आप मार्केट नहीं कर सकते। ये एक जीवन प्रक्रिया है, इसे आप बेच नहीं सकते। जैसे जमीन में एक बीज लगाने से वो अपने आप स्फुरित होता है, उसी प्रकार आपके अंदर बसी हुई कुंडलिनी भी अंकुरित होती है अपने आप सहज। उसके लिए कुछ करना नहीं होता। उसके लिए पैसा तो छोड़िए, कोई व्यर्थ का सायास भी नहीं करना पड़ता। घर छोड़ो, संन्यास लो, फलाना करो, ढिकाना करो, तपस्या करो आदि कोई चीज करने की जरूरत नहीं, क्योंकि इस कलयुग में किसी के पास इतना समय भी नहीं। और दूसरी बात यह है कि ये सब चीज आप कर चुके पिछले जन्म में, अब इस जन्म में आपको पाने का, और ये पाने के लिए आप यहाँ आए हैं, और ये पाना बहुत ही सहज और सुलभ है। पहले तो जब ये कुंडलिनी जागृत होती है तो आपके हाथ से चैतन्य की लहरियां बहने लगती है, जो चारों तरफ फैली हुई जो शक्ति है, जिसको आज तक आप सुनते आए हैं, वो शक्ति आपके अंदर से बहने लगती है और आपको ये महसूस होती है, आपको प्रतीत होता है कि ये कुंडलिनी की शक्ति जागृत हो रही है और हमारे हाथ से बह रही है। और जब ये शक्ति आपके हाथ से बहने लगती है तो आप वास्तविक में शक्तिशाली होते हैं। कोई पैसे से या मगरूरी से शक्तिशाली नहीं होता। शक्तिशाली होता है ये अंदर की शक्ति है, और ये अंदर की शक्ति जब तक हमारे अंदर जागृत नहीं होगी, हम कभी शक्तिशाली समर्थ नहीं हो सकते।
अब ये शक्ति आप सबके अंदर है और इस शक्ति का लाभ उठाना ये आपका आज का परम कर्तव्य है। अगर आपने इसका लाभ नहीं उठाया तो इसका जो कुछ भी मूलभूत सवाल होगा वो ये कि क्यों नहीं उठाया आप, क्योंकि ये आवश्यक है। हर एक धर्म में बताया है कि तुम्हारा फिर से जन्म होना चाहिए। वो जन्म जिसे हम पुनरुज्जीवन कहते हैं, जिसे हम आत्म साक्षात्कार कहते हैं, उसे प्राप्त करना चाहिए। पर उसे लोग अगर सोचे कि काली विद्या से प्राप्त करें तो वो बड़ी गलतफहमी में है। उल्टे काली विद्या में जाने से बहुत नुकसान होते हैं, बहुत तकलीफें हो जाती हैं। और मैंने देखा है कि नेपाल में तो बहुत फैली काली विद्या, इससे कोई फायदा नहीं होता। उल्टे आपके पैसे चले जाते हैं और आपको कोई न कोई बीमारियां लग जाती हैं। बहुत जरूरी है कि आप इस आत्म साक्षात्कार को प्राप्त करें। इसके प्रकाश में आपको पूर्ण शांति प्राप्त होगी। इतना ही नहीं, लेकिन इसके प्रकाश में आपको केवल सत्य जो है, एब्सोल्यूट ट्रूथ जो है, वो पता होगा। आपके उंगलियों पर आप जान सकें। सहयोग से हजारों लोगों की तंदुरुस्ती ठीक हो गई, बहुत सारी बीमारियां भाग खड़ी हुई, कैंसर जैसी बीमारी लोगों की ठीक हुई। उसमें कोई पैसा देने का नहीं, किसी डॉक्टर के पास जाने का नहीं, आप अपनी ही शक्ति से इसे ठीक कर सकते हैं। इसको दूसरे के पास जाने की जरूरत नहीं, कुछ करने की जरूरत नहीं। और जब इतना आसान है तो इसे क्यों न प्राप्त करें। किसी भी प्रकार की आपको अगर दुविधा है, जैसे समझ लो आपके बच्चे पढ़ने लिखने में ठीक नहीं चल रहे हैं, कुंडलिनी के जागरण से मैंने देखा है कि बच्चे क्लास में फर्स्ट आने लग जाते हैं, क्योंकि हमारे अंदर की जो मस्तिष्क की शक्ति है वो न जाने 1000 गुना बढ़ जाती है। मनुष्य जो है असल में चरित्रवान और धार्मिक होता है, असल में, नकली नहीं। नहीं तो सवेरे जाओ मंदिर में और शाम को और सबको मारो पीटो करो। वास्तविक में धार्मिक वो अंदर से हो जाता है। और ये धर्म जो है सारे विश्व में एक ही धर्म है, और वो धर्म है प्यार का, प्रेम का, करुणा का। आज तक हमने प्रेम की शक्ति को कभी भी उपयोग में नहीं लाया, इसलिए सारे प्रश्न खड़े हैं। इस प्रेम की शक्ति को अपने अंदर जब हम जागरूक कर लेते हैं तो फिर हम समझते हैं कि हम कितने वैभवशाली, और हमारे अंदर न जाने हजारों तरह की शक्तियां संचरित होती हैं। जैसे आप दूसरों को भी जागृति दे सकते, दूसरों को भी बीमारी ठीक कर सकते, दूसरों का भी आप भला कर सकते हैं और उनको शांति दे सकते हैं। इसको कुछ ज्यादा सीखना नहीं पड़ता। 1 महीने के अंदर आप अपने ही गुरु हो जाते हैं और आप सब कुछ जानते हैं, जो कुछ आपको करना है और जो चीज आपको उपयोग में लाना है। उस वक्त कोई आपको बताने नहीं आएगा कि ये करो या वो करो। हमने देखा है विदेश में एक रात में लोगों ने ड्रग लेना छोड़ दिया। आज जागृति हुई, कल से ड्रग छूट गया, क्योंकि उस प्रकाश में आप देखते हैं कौन सी चीज आपके लिए नाशवंत है और कौन सी चीज आपके लिए समर्थक है, और आप छोड़ देते हैं फौरन उस चीज को जो आपकी नाशवंत है, क्योंकि आप समर्थ भी हैं। बहुत से लोग छोड़ना भी चाहते पर छोड़ नहीं सकते, पर इसके बाद ये शक्ति आपके अंदर प्रकट होती है और उसके कारण आप उसे एकदम छोड़ देते। तीसरी बात जो है कि जो आपका चित्त है वो पूरी तरह से एकाग्र हो जाता है, उसकी चल बिचल खत्म हो जाती है। एक तो आप शांति में जाकर बैठ जाते हैं और शांति में आप एक साक्षी स्वरूप होकर सारे संसार की और एक नाटक की दृष्टि से, जैसे कोई नाटक हो रहा है और ये नाटक देखने में आप समझ सकते हैं कि इसकी क्या गलतियां हैं, क्या अच्छाइयां हैं। आपके अपने स्वयं जीवन के जो प्रश्न हैं उसको भी आप बहुत आसानी से हल कर सकते हैं, क्योंकि आप उन प्रश्नों से बाहर निकल आए।
इस प्रकार अनेक विध इसके लाभ हैं, क्योंकि आप एक महान ऊंचे दर्जे के इंसान हो जाते हैं और ये परिवर्तन होना जरूरी है। इस परिवर्तन से सब तरह से हमारी समस्याएं दूर होती हैं। बहुतों को तो संसार में आर्थिक समस्या बहुत है, आर्थिक समस्या के मारे परेशान है। जिनकी आर्थिक दशा ठीक है वो भी परेशान है, जिनकी नहीं है वो भी परेशान। इसका कारण ये है कि आर्थिक व्यवस्था का जो स्रोत है वो हमारे अंदर लक्ष्मी का स्थान है, उसकी एक अपनी व्यवस्था है। वो लक्ष्मी का जब चक्र जागृत होता है और स्वच्छ हो जाता है और पूरी तरह से प्लावित होता है कुंडलिनी से, तो आपको लक्ष्मी का भी प्रसाद बहुत मिलता है। अनेक तरह के इस तरह के जो कार्य हैं अलग अलग चक्रों पे कार्य करते हैं और उस चक्रों पे वो आपको पूरी तरह से एक संपूर्ण व्यक्तित्व दे देते हैं। इस चीज को देखते हुए आपको समझ लेना चाहिए कि ये मौका कितना पवित्रपूर्ण है और कितना इसमें महत्व है कि इस बार आपको आत्म साक्षात्कार लेने से चूकना नहीं चाहिए। सबसे पहली चीज है इसे प्राप्त करें और इसे प्राप्त करके आपको जो लाभ होगा वो अनेक हो। आपका चित्त स्वयं जहां जाएगा वहीं कार्यान्वित होगा। बड़े आश्चर्य की बात है कि लोगों को विश्वास ही नहीं होता, उनको अपने ही ऊपर विश्वास नहीं कि हम ये सब कर सकते हैं। अगर अपने ऊपर जरा सा भी विश्वास हो तो ये कार्य पूर्णतया हो सकता है। सबसे तो बड़ी बात यह है कि आपको किसी भी चीज की थकान नहीं होती। आपकी उम्र जो है जैसे कि वैसे ठहर जाती और कितना भी कार्य करो तो भी ऐसा लगता नहीं कि आपने बड़ा काम किया, आपने बड़ी मेहनत करी। और बड़ा आश्चर्य लगता है कि कैसे प्रसाद रूपेण हर तरह के प्रसाद आपको मिलते हैं। ये सब चीजें अनुभव करने की है, पर इसके लिए लोग चाहिए विशेष। ये इसको कहते हैं, मराठी में हमारे कहते हैं पाहिजे जातीचे, उसकी जात होनी चाहिए। इसे ब्राह्मण मुसलमान हिंदू से कुछ नहीं होता, शूद्र से कुछ नहीं होता। अंदर से जिस आदमी में ये जात होगी, जिसमें ये समझ होगी, ताकत होगी, वही इसे संभाल पाता है और इसमें उतरता है। पर हमने तो देखा कि सर्वसाधारण लोग भी सहयोग में उतर जाते हैं। देहातों में भी सहयोग बहुत फैल गया है, हर जगह फैल गया है। हिंदुस्तान में तो बहुत है, पर कहीं अधिक आप देखिए रशिया में, ऑस्ट्रिया में, हर जगह सहयोग फैल गया। तो इस प्रकार आप लोगों को भी इसे प्राप्त करना चाहिए। इसके लिए आपको पैसा वैसा कुछ देने का नहीं, क्योंकि ये जीवंत क्रिया है आपकी क्रांति के। आज आप इंसान बने, इंसान से आपको अब आत्मा स्वरूप होना है। यही सत्य है कि आप ये शरीर, मन, अहंकार, भावनाएं आदि उपाधि नहीं, किंतु आप साक्षात शुद्ध स्वरूप आत्मा है। उस आत्मा स्वरूप में आपको उतरना है। और दूसरा सत्य है कि चारों तरफ फैली हुई ये परमात्मा की प्रेम शक्ति हमारे लिए लालायित है कि हमारी कुंडलिनी जागृत हो और हमारी एकाकारिता उस प्रेम शक्ति से हो। ये कहने को तो बहुत है और उतना समय नहीं है, लेकिन मैं आपसे इतनी विनती करूंगी, जाता है वो कार्यान्वित हो जाता है। अभी ये कार्यान्वित कैसे होता है? हमारी अटेंशन कहां पे? लीवर में। अभी ये चित्त जो है ये प्रकाशमान होता है। कैसे? जैसे शक्ति ऊपर उठ गई, हमेशा ध्यान हो रहा है, शक्ति ऊपर जा रही है, चित्त भी प्रकाशित हो जाता है। अभी प्रकाशित का मीनिंग समझते, नॉट लाइक अ बैटरी कि ऐसे कोई दिया जल गया। अभी हम किसी के ऊपर अटेन्शन डालते तो होता क्या है, इसके पीछे का शास्त्रीय कारण देखते. तर याच्या मागचं शास्त्रीय कारण समजून घेऊया. काय होतं काय चित्ताच्या बाबतीत. सूर्यापासनं पृथ्वीवरती प्रकाश येतो. भौतिक शास्त्रात शाळेमध्ये आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी आपल्याला हे शिकवलं होतं कुठंतरी, आय थिंक 5व्या 6व्या वर्गामध्ये असावं. सूर्यकिरण ज्यावेळी निघतो सूर्यापासून तर पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो माहितीये? 8 मिनिट
20 सेकंद. 8 मिनिट 20 सेकंदामध्ये हे प्रकाश किरण पोहोचतात. चित्ताचा स्पीड त्याचा 1 बिलियन टाइम असतं. किती? इतका म्हणजे करोडोपट अधिक. म्हणजे तुम्ही आता जरी म्हटलं की पुण्यामधला नळस्टॉप, तर नळस्टॉप हा शब्द डोक्यामध्ये येण्याच्या आधी चित्त पोहोचलेलं असेल. किंवा तुम्ही म्हटलं की नागपूर, तो नागपूर शब्द डोक्यामध्ये येण्याच्या आधी चित्त तिथं जातं. इतका फास्ट आहे चित्त. तुमच्या एखाद्या जुन्या मित्राची आठवण झाली, लॉकडाऊनमध्ये तुम्ही कुठंतरी अडकलायत आणि कुठल्या तरी एखाद्या आवडत्या व्यक्तीची आठवण झाली, चित्त इतका फास्ट मूव्ह होतं एखाद्या विषयावरती, एखाद्या घटनेवरती, एखाद्या कुठल्या पण प्रसंगावरती. मग ज्यावेळी हे चित्त प्रकाशित असतं त्यावेळी घडतं काय की समजा आता आपला एखादा जवळचा आप्तेष्ट व्यक्ती आहे, मित्र आहे, त्याचं नाव ज्यावेळी तुम्ही मनामध्ये आणतात किंवा एखादा प्रसंगाविषयी किंवा एखाद्याला करिअरची चिंता आहे, त्या विषयावरती जेव्हा चित्त जातं तर होतं काय, समजा आता तुमच्या डोक्यात स्वप्नील धाडे आले, तर आता माझ्या भोवती हा जो काही ओरा आहे हा ऍक्टिव्हेट होतो. ठीक आहे, काय होणार? ऍक्टिव्हेट होणार. म्हणजेच काय होईल, माझ्यातली जी इच्छाशक्ती आहे ती जागृत होते. समजा आता माझ्या एका मित्राचं नाव आहे लोही आणि त्याच्याकडनं मला काहीतरी समजा काम करून घ्यायचं. काहीतरी मी त्याला सांगितलं, अरे हे असं ॲनिमेशनचं काम दे यार माझ्यासाठी, छोटी फिल्म करून. तो कुठंतरी तिसरीकडेच बसलेला आहे. ज्यावेळी आपलं चित्त त्याच्यावरती जातं तर त्यावेळी तो आपल्या बाबतीमध्ये ऑलरेडी सकारात्मक झालेला असतो. कारण तुमच्या चित्त हे प्रकाशित आहे, व्हायब्रेशन्स आहे त्याच्यात, त्याच्यामधली इच्छाशक्ती ही जागृत असते. पण जर हे चित्त प्रकाशित नसेल, विदाऊट ध्यान, तुम्ही फोन केलात तर लोही पहिल्या 3ऱ्या रिंगलाच कट करून टाकेल तुमचा फोन. तो म्हणेल नको या माणसाचा फोन उचलायला. पण ज्यावेळी आपलं चित्त प्रकाशमान असतं तर त्याला पण एक एक्साइटमेंट असेल की अरे अच्छा स्वप्नीलजींचा फोन आला, चला उचलून पटकन, हो हो करतो काम. तर हे कसं कार्यान्वित होतंय, तर हा सगळा खेळ जो आहे टॉर्शन, प्रत्येक व्यक्तीच्या भोवती टॉर्शन एरिया असतो. त्या टॉर्शन ऍक्टिव्हेट होतं. ऍक्टिव्हेट झालं की इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती कार्यान्वित होते. मग आता एखादी भगिनी म्हणेल, मग मी आमच्या ह्यांच्यावर चित्त टाकून उद्या दुकानातनं चांगली पैठणी आणू का? इच्छा शुद्ध पाहिजेत. कसल्या पाहिजेत? शुद्ध, की ज्याच्यामुळे आपल्याला खरंच चांगला काहीतरी हा फायदा होईल. आणि तुमची पैठणीची इच्छा शुद्ध असेल तर ती होईल, लॉकडाऊन मध्ये देखील पूर्ण होऊ शकते. ठीक आहे. अर्ज जी आहे, अर्ज जेवढी तुमची म्हणजे ते एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जी तळमळ आपण म्हणतो ती चित्तात जशी येते तर सगळं काही कार्यान्वित होतं, हे श्रीमाताई सांगतात. पण मग चित्त त्यासाठी चित्त साफ पाहिजे. हो, इच्छा तर भरपूर आहेत आपल्या. इच्छांची लिस्ट म्हणजे बकेट लिस्ट होता ना तो सिनेमा, काही बघता आला नाही, म्हटलं लॉकडाऊन मध्ये बघावा, तर ध्यानामध्ये लॉकडाऊन झालो आम्ही. बकेट लिस्ट मोठी असते आपली. पण मग चित्त प्रकाशित करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत. त्यातलं पहिलं माध्यम आता आपण डॉक्टर विश्वजित आपल्याला दाखवतील, लिव्हर शेकणे, चित्त म्हणजे थंडावा. बऱ्याचदा मधल्या काही सेशनमध्ये सांगितलेलं आहे, पण तरी पुन्हा करून बघायचं. तुमच्या घरात आहे का आईस पॅक? आहे फ्रीजमध्ये, जा आणि पटकन घेऊन या. नाही तर एखादा रुमाल तरी ओला करून घ्या, त्याच्यात एखादा बर्फाचा खडा ठेवा. 5000 लोक ज्यावेळी सामूहिक ते चित्त शुद्ध करायला बसतात, मोठी शक्ती आहे ही, नाही का? ठीक आहे. डॉक्टर विश्वजित, आपण कृपया चित्त शुद्ध करण्यासाठी आईस पॅक आणि अग्नितत्वाचा डाव्या स्वादिष्टांसाठी कसा वापर करायचा कृपया आपण सांगावं. हां, जय श्री माताजी. या इथे जर आपण आपलं स्वादिष्टान चक्राचं जर चित्र पाहिलं, 2 नंबरचं चक्र आहे. तर डावी आणि उजवी अशा 2 वेगवेगळ्या बाजू आहेत, दोन्ही ऑपोजिट आहेत. म्हणजे एक आहे सूर्यनाडी, एक आहे चंद्रनाडी. मग आता आपल्याला जर ओव्हरऑल सगळं स्वादिष्टान चक्र शुद्ध करायचं असेल तर आपल्याला दोन्हीकडच्या चक्रांना संतुलन द्यावं लागेल. मग आता उजवीकडं काय कुठलं द्यायचं आणि डावीकडं कुठलं द्यायचं, तर एक सृष्टीचा साधा नियम आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल, दिवसभर सूर्य असतो तर रात्र थंड करायला चंद्र असतो.
रात्रभर थंड चंद्र आहे तर पुन्हा सूर्य सकाळी उगवला जातो. थोडक्यात सूर्य चंद्र दोन्ही सारखं ठेवलं जातं, बरोबर ना. आणि त्यांचं अहोरात्र हे काम चालू आहे. तर एक पूर्वीचं गाणं आठवतंय मला, चांद ना बदला सूरज ना बदला कितना बदल गया इंसान. तर बाहेरचे सूर्यचंद्र बिलकुल बदललेले नाहीये, त्या माणसामधले हे सूर्य आणि चंद्र नाडी बदललेले आहेत, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे, असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही. तर ह्याला आपल्याला समतोल करावा लागेल. मग आता तुम्ही कुठेही बघा, आमचं आयुर्वेद शास्त्र घ्या, मेडिकल शास्त्र घ्या, जो पेशंट आम्हाला म्हणतो उष्णता वाढली, आम्ही त्याला थंड औषध देतो. जो म्हणतोय वाताचे रोग आहेत, खूपच थंडावा निर्माण झाला, आम्ही थोडंसं गरम औषध देतो. एंड रिझल्ट काय आहे? येन तेन संतुलन आणि समतोल निर्माण झाला पाहिजे, बरोबर आहे. चला, तर आता आपण काय करूया, आपलं उजवं स्वादिष्ठान. उजवं स्वादिष्ठान म्हणजे उजवी नाडी, म्हणजे सूर्य. आणि ती जर सूर्य शांत करायचं असेल तर थंड वापरावं लागेल. म्हणून आपल्याला काय घ्यायला सांगितलंय परमपूज्य श्री माताजींनी? बर्फ किंवा आईस पॅक, काहीच नसेल तर ओला रुमाल. आता थोडासा हा मॅचिंग झाल्यामुळे तुम्हाला माझ्या इथं ठेवल्यावर गायब दिसेल, तो निळा दिला तर बरं होईल. हा उठून दिसेल. आता बरोबर बेंबीपासून जर आपण उजव्या बाजूला गेलात तर ओटीपोटाचा खालचा थोडा भाग आणि थोडासा वरचा भाग हा मिळून इथे आपल्याला लिव्हर नावाचा अवयव आहे, तिथे आपल्याला हा आईस पॅक ठेवायचा आहे, जेणेकरून वाढलेली उष्णता उजवी बाजू ओव्हर ऍक्टिव्हला शांत करायचं आहे. आणि असं इकडे फिरू शकतो, ह्या हाताने धरा, या हाताने धरा किंवा असं धरून ठेवा. आता ही बाजू झाली उजवी. आता डावीचं बघूया. आता डावी चंद्र आहे, अति थंड आहे, तमोगुण आहे. तमोगुण म्हणजे अंधकार. अंधकारला घालवायचं असेल तर काय? प्रकाश, अग्नीचा वापर करावा लागेल. मग आपण डाव्या बाजूसाठी अग्नितत्वाचा वापर करूया. 1-2 मिनिटासाठी हा फॅन बंद करा. आपण ही एक मेणबत्ती घेतलेली आहे, अग्नितत्व. आता मागच्या वेळेला मी सांगितलं तर पुन्हा एकदा आठवण करून देतो. अग्नितत्वाचं जे महत्त्व आहे, पूर्वी आपण जसं आरती करायचो परमेश्वराची, आणि मग दिव्यांची आरती झाल्यानंतर मग आपण आरती घ्यायचो, असं काहीतरी करायचो. बघा ना, आपण असा हात फिरवायचो, म्हणजे तो अग्नितत्व प्रकाशित होतो देवतेंना जेव्हा आपण ओवाळतो, आणि मग तो प्रकाशित अग्नीनी आपल्या हाताचे चक्र आपण साफ करत होतो. तर आता आपण स्वादिष्ठानाचा विचार आपण करतोय, बरोबर आहे. तर आता स्वादिष्ठानाचं बोट कुठलं आहे? अंगठा, डाव्या हाताचा. मग काय करता येईल? पहिल्यांदा हा डावा अंगठा त्या अग्नीच्या जवळ आपल्याला धरता येईल. ठीक आहे, दिसतंय? आता दिसेल, ठीक आहे. हां, किंवा असं नॉर्मल बसून डाव्या बाजूला असा अग्नी ठेवता येतो आणि असा हात त्याच्या शेजारी ठेवू शकता तुम्ही, दिसत नाही ते. ठीक आहे. अजून एक त्याच्यामध्ये सोपी प्रक्रिया परमपूज्य श्री माताजींनी दाखवलेली आहे की डाव्या बाजूचं जे ओटीपोट आहे तिथे साधारण हे थोड्या वेळ असं धरायचं, उजव्या हाताने धरायचं किंवा गोल पण फिरू शकता तुम्ही. ते दिसत नाहीये तुम्हाला, मी बॅकग्राऊंडला हे ठेवतो, बहुतेक दिसेल का आता? हां, ठीक आहे. तर म्हणजे थोडक्यात काय, ते जे चक्र आहे त्या चक्राच्या समोर अग्नीची ज्योती आली पाहिजे साधारण. ठीक आहे. हां, आता याच्यात आपण वाटीमध्ये हे ठेवलंय बघा मुद्दाम, म्हणजे मेण जरी सांडलं तरी वाटीत सांडेल आणि कपडा जळणार नाही ह्याची काळजी घ्या. हार्डली 2 ते 5 मिनिटाची, 3-4 मिनिटाची प्रक्रिया आहे. आणि मग ह्याचं काम झालं की हे विजून तुम्ही ठेवू शकता.
पण परमपूज्य श्रीमाता ध्यान करताना प्रतिमेसमोर तुमचा अग्नी असतोच, पण हा एक्स्ट्रा सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्वतःच्या कामासाठी, ट्रीटमेंटसाठी. तर हे झालं डाव्या बाजूचं स्वादिष्टान चक्र अग्नितत्वाद्वारे आणि उजव्या बाजूचं स्वादिष्टान चक्र बर्फ किंवा थंडाव्याद्वारे. तसंच आपण परम चैतन्याचा पण वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातही 2 प्रकार. डाव्या बाजूच्या चक्रावर जर हात ठेवायचा असेल तर विरुद्ध बाजूचा हात ठेवायचा, उजव्या बाजूचा चक्रावर हात ठेवायचा असेल तर डावा हात ठेवायचा आणि अशा अवस्थेत थोडं ध्यान करायचं. ही झाली एक पद्धत. दुसरं, डावा हात मागच्या वेळेला सांगितलं आहे रिसिव्हर, उजवा हात डोनर. श्रीमाताजींकडे असा हात करायचा, स्वतःच्या शक्तीशी एकरूप व्हायचं आणि मग उजव्या हाताने त्या चक्राला क्लॉकवाईज हळूहळू हे आपण करून बघा बरं का. हे म्हणजे डॉक्टर विश्वजित यांना करताना बघायचं नाहीये, आपण स्वतः करायचंय. हा करा. घ्या आपला उजवा हात, डॉक्टरांनी दाखवलंय त्या स्वादिष्टान चक्राच्या इथं डावी बाजू. त्याच्याशिवाय स्वादिष्टान चक्र स्वच्छ होणार नाही. जे ऑलरेडी करतायत ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि मगाशी आपण हात ठेवून एक प्रार्थना म्हणली होती, ती म्हणलात तर बरं होईल मनापासनं, की परमपूज्य श्रीमाताजी परमेश्वराचं शुद्ध ज्ञान आम्हाला प्रदान करा. ह्या चक्राचं ते काम आहे. आपल्या विचारांमध्ये आपला मेंदू त्या पद्धतीचा तयार करणं. आता उदाहरण बघा, आता समजा एखादे गायक आहेत, त्यांना तुम्ही कुठल्याही गाणं ऐकून दाखवा, ते लगेच राग ओळखू शकतात. कसं काय? कारण की त्यांचा मेंदू त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, त्यांचं स्वादिष्टान त्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे. उदाहरणार्थ मी डॉक्टर आहे, एखादी मेडिकलची कुठली चिठ्ठी आणून दाखवा, थोडी तर माहिती वाचून तुम्हाला मी सांगू शकेल. का तर माझा अभ्यास किंवा माझं जे डोकं आहे किंवा जो स्वादिष्टानातनं जी ऊर्जा मिळून माझ्यामध्ये जे तयार झालं ते मेडिकल ज्ञान आहे समजा. तसं परमेश्वरी ज्ञान म्हणजे माझ्यामध्ये जी शक्ती आहे ती हातावर कशी जाणवेल, टाळूवर जाणवेल, आली आहे का नाही, मी काय केलं पाहिजे, हे ज्ञान येण्यासाठी आपल्याला हे डावं चक्र स्वादिष्टानाचं महत्त्वाचं आहे. म्हणून ह्याला शुद्ध करणं गरजेचं आहे. म्हणून इथं म्हणतात परमपूज्य श्रीमाताजी किंवा हे कुंडली माते मला शुद्ध विद्या प्रदान करा. तर असं हे स्वाधिष्ठान आहे. आणि नावातच बघा स्व अधिष्ठान, स्वाधिष्ठान, स्वधिष्ठान, स्वतःचं अधिष्ठान त्याच्यामध्ये आहे. स्व म्हणजे आत्म. म्हणून फार महत्त्वाचं चक्र आहे आणि म्हणून हे शुद्ध करणं गरजेचं आहे. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारे जे परमपूज्य श्री माताजींनी सहयोगामध्ये आपल्याला दाखवून दिले त्याच्या प्रकारे तुम्ही वापरू शकता. तर आता चित्तशक्ती शुद्ध करणे, आणखी राग यमन, सा रे ग म हृदयावरती प ध नी 7 सूर आहेत 7 चक्राचे. तर रे हा जो स्वर आहे तो स्वादिष्ठानच्या विषयी. जसं आपण मूलाधार पाहिला त्या दिवशी की श्याम कल्याण हा मूलाधाराचा राग झाला. तिथलं वाद्य आहे मागच्या वेळी पाहिलं आपण शहनाई. यमन वरती आहे विना आणि त्याचा जो राग आहे तो म्हणजे यमन. तुम्ही विना वाद्य आहे का किंवा यमन राग जे कुठले मोठमोठे आपल्यातली जी शास्त्रीय संगीतातली पंडित मंडळी होऊन गेली, अगदी आदरणीय पंडित भीमसेन जोशी जी असू द्यात, पंडित C.R. व्यास, पंडित जितेंद्र अभिषेकीजी, किंवा तुम्ही कुठलेही यमन रागाचे इन्स्ट्रुमेंटल जरी ऐकलेत तरी हे चालू शकतं. तर आता आपण काय करू की दोन्ही हात अशा थोडेसे वर घ्यायचेत मांडीतनं, हा असे हृदयाच्या जवळ, ठीक आहे. आणि हा यमन राग थोडा वेळ ऐकू. यमन रागाचे तुम्हाला शब्द किती समजतायत डझंट मॅटर, कुंडलिनी मात्र वर खाली होते आणि त्याचा फायदा आपल्याला निर्विचार स्थिती, चित्ताची शुद्धी, स्वाधिष्ठान चक्राची शुद्धीसाठी होतो. ठीक आहे, डोळे मिटूया. आम्ही पण या पद्धतीने ध्यान करणार आहोत तुमच्यासोबत या पद्धतीने. ठीक आहे, असे डोळे मिटून घ्यायचे आणि
हा राग यमन आमचे सहयोगी गायक आहेत अमरावतीहून, जे पुण्याला देखील स्थायिक होते, संदीपजी दलाल, त्यांनी गायलेला हा यमन राग आता आपण ऐकूया. Please put your attention on Swadhisthana Chakra. ज्ञानदायिनी श्रीमाताजी, ज्ञानदायिनी श्रीमाताजी, ज्ञानदायिनी श्रीमाताजी. ब्रह्मस्वरूपिणी मात सरस्वती, ब्रह्मस्वरूपिणी मात सरस्वती, ब्रह्मस्वरूपिणी मात सरस्वती, ज्ञानदायिनी श्रीमाताजी. पम गम पद पम गम पम गरे सा निरे ग गरे गम म गम पम गरे सा निरे गरे गम पम गम पद पम गम पम गरे गरे सा. पम गरे गरे निरे सा. ज्ञानदायिनी श्रीमाताजी. निर्मलविद्या कावर तो मा, निर्मलविद्या कावर तो मा, निर्मलविद्या निर्मलविद्या कावर तो मा, निर्मलविद्या कावर तो मा. चित्त
सदा चरणों में रखना, चित्त सदा चरणों में रखना, चित्त सदा चरणों में रखना। ज्ञानदायिनी श्री माता जी, ज्ञानदायिनी। दोन्ही तळहातातून परमचैतन्याचा प्रवाह कसा असाय आहे ते बघायचंय. आतून आपल्याला शांत वाटतंय का? टाळू भागातून थंड लहरींची जाणीव वाढली का बघायचं. हात थोडा वर खाली करून बघा. स्थिर ठेवा हात. हात खाली घ्या. हळुवारपणे डोळे उघडायचे. पूर्वीपेक्षा शांत आणि छान वाटतंय. चैतन्य अधिक प्रवाही झालंय. कधी कधी चैतन्य जरी नाही वाढलं तरी आतून एक प्रसन्नता वाटते, हो की नाही? ज्यांना निर्विचारता येण्यासाठी प्रॉब्लेम होतोय त्यांनी कृपया यमन राग हा जरूर ऐकावा. इन्स्ट्रुमेंटल ऐका किंवा आपण एखादा शास्त्रीय संगीताचा ऐकू शकता. त्याच्यातले शब्द नाही कळले तरी चालेल, पण कुंडलिनीला ते समजतं. सिनेमाची देखील गाणी आहेत यमन रागावरती, ती नका ऐकू. शास्त्रीय संगीत ऐका, ठीक है? या कुठलंही भक्तिगीत असेल तरी चालेल. चलिए, थैंक यू सो मच. तो अभी मैं डॉक्टर साहब से विनती करूंगा कि बंधन लिया जाए. प्रथम हम परम पूज्य श्री माता जी को अभिवादन करके त्यांचे आपण आभार मानूया. परम पूज्य श्री माता जी, आज आपण आमच्याकडून ध्यान करून घेतलं, संतुलनचा अनुभव आम्हाला दिला, एकाग्रता, निर्विचारता, समाधान आणि शांती दिली. याबद्दल श्री माताजी आम्ही आपले ऋणी आहोत. सर्वांनी शक्ती चढून बंधन घ्यायचे. जय श्री माताजी. 7447441505 ह्या नंबरला कॉल करायचा नाही, ह्या नंबरला SMS पण करायचा नाही, व्हॉट्सॲप करायचं. व्हॉट्सॲपवरती DHYAN ध्यान हा शब्द पाठवला तर आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजीमधून यूट्यूबची लिंक मिळेल. घरी ध्यान कसं करायचं. सकाळ संध्याकाळी ही तुम्ही उठल्यानंतर फ्रेश झालात की हा व्हिडिओ लावा, ध्यान करा. संध्याकाळी तुम्ही 6-7 वाजता फ्रेश झालात की हा व्हिडिओ लावायचा आणि ध्यान करायचं. WATER वॉटर हा शब्द जर तुम्ही व्हॉट्सॲप केला तर तुम्हाला मीठ पाणी घरी कसं करायचं याचा मराठी हिंदीचा व्हिडिओची लिंक भेटेल. त्या पद्धतीने मीठ पाणी आपण केलं पाहिजे. काही अडचण आली तर टोल फ्री नंबरवरती संपर्क करा, 1830-700-800. अधिक माहितीसाठी सहयोगामराठी.com वरती आपण जावं. इंग्रजीतनं माहिती हवी असेल तर सहयोगा.org.in वरती जावं. नंबर 1, मीठपाणी तुम्ही सुरू केलं पाहिजे. हे करूनही जर तुम्हाला अडचणी येत असतील तुम्ही टोल फ्री नंबरला फोन करायचा. तुम्ही तुमची समस्या सांगा किंवा तुम्ही त्यांना स्पष्ट सांगा की मी सहयोगाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मला जॉईन करा. आमच्या व्हॉट्सॲप नंबरला नव्हे, सहयोगाचे जे व्हॉलंटियर्स आहेत जे तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहेत त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, नवीन साधकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मला जॉईन करा. हे तुम्ही सांगितल्यावरती ते तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये घेतील. ग्रुपमध्ये बरीचशी सिनियर मंडळी असतात. तिथं अजिबात न घाबरता
स्पष्टपणे तुमचा प्रश्न लिहा. ती लोक तुम्हाला उत्तर देतात. त्यांनी उत्तरं दिली नाहीत, त्यात आणखी सिनियर मंडळी असतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमची टीम तत्पर आहे. एखाद्या प्रश्नाला उत्तर 1-2 दिवस उशिरा आलं, एखाद्याकडनं स्किप झालं, तर त्याच्यामध्ये आपण अजिबात तुम्ही वाइट वाटून घेऊ नका. आस्था गुप्ता जी, कोई सॉरी कहने की जरूरत नहीं. मैंने आपको शुरू से बताया कि आप स्लोली जाइए. जब तेजी से चलते हो तो एक्सीडेंट हो जाता है. आप देखिए हमारे पास सेशन कितने हैं, श्री माता जी के 3000 भाषण है. हम भी खुद नहीं पढ़ पाए उतने. हर चीज बताई है श्री माता जी ने. ये कपड़े क्यों पहने जाते हैं, बालों के ऊपर तेल क्यों लगाते हैं, बिंदी क्यों लगानी है, चश्मा हटाने के लिए क्या चाहिए, अंदर के इनरवियर क्यों पहने, हर विषय के ऊपर, अध्यात्म के सारे विषय के ऊपर श्री माता के भाषण है. तो क्या 3000 भाषण हम आपको भेज दे? बिल्कुल नहीं. हम बहुत स्लोली स्टेडीली चलते हैं. सहयोग में कुछ गलत नहीं होता है. हर चीज क्लियरेंस या हो रही है या वाइब्रेशंस बढ़ते हैं. ऐसा कभी नहीं होगा कि ध्यान के और फिर आपका सर दुखने लगा, कभी नहीं होता है. हो सकता है कि आप कोई तो ध्यान की गलत प्रैक्टिसेस कर जाते हो या गलत चीजें खा लेते हो, इसलिए जरूर तकलीफ होती. इसलिए आहिस्ता आहिस्ता सहज की आप आदतें डालिए. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तुम्ही सकाळ संध्याकाळ हे ध्यान चालू करा. सलग 7 दिवस ध्यान मेटपाणी करा. प्रश्न असले तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारा. प्रतिष्ठान सहयोग ध्यान केंद्र पुणे तर्फे आम्ही सर्वजण आपली आजच्यासाठी रजा घेतोय. तुम्हाला हृदयापासून नमन आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, पण ध्यान करत राहा. धन्यवाद.